मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन आले आहे एका अशा सुंदर ठिकाणी जिथे पोहोचताच सगळ्यात आधी मनाला जाणवतो तो इथला निसर्ग, शांतता आणि एक वेगळाच प्रसन्नपणा. डोंगराच्या कुशीत हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे ठिकाण खरंच मन मोहून टाकणार आहे. आणि आजचा हा माझा प्रवास एका अतिशय साध्या पण तितक्या श्रद्धेने जपलेल्या मंदिराकडे आहे. नमस्कार मंडळी, आज मी आले शहापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला, रानविहीर ग्रामपंचायत भोमेश्वर या ठिकाणी. चला तर मग दर्शन घेऊयात. हे आहे भोमेश्वराचं मंदिर. मंदिर दिसायला कदाचित खूप साधं वाटेल, मोठी वास्तू नाहीये, भव्य सजावट नाहीये, पण काही मंदिरांचं सौंदर्य त्यांच्या भव्यतेत नसतं. ते असतं त्या मंदिराशी जोडलेल्या श्रद्धेत, त्या जागेच्या इतिहासात आणि स्थानिक लोकांच्या भावनेत. आणि भोमेश्वर मंदिरही असंच एक मंदिर आहे. या मंदिरामागे एक कथा आहे. या भोमेश्वराचं स्थान पूर्वी डोंगरावर होतं आणि ते डोंगरावरून खाली कसं आलं याची एक आख्यायिका आहे, जी की इथल्या स्थानिक लोकांकडून सांगितली जाते. इथल्या लोकांचं असंही म्हणणं आहे की कुठलंही संकट आलं तर हा भोमेश्वर आमच्या हाकेला धावून येतो. आपलं भोमेश्वर देवस्थान आहे, रानवीर इथे आणि खूप पुरातन आहे. याआधी एक छोटंसं मंदिर होतं, कौलारू मंदिर होतं आणि तिथे दगड होते आणि खाली विहीर आहे असं म्हणतात. तर ते आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा यायचो, तेव्हा खडं वगैरे टाकलं तर पाण्याचा पण आवाज यायचा. पण त्यानंतर तो डेव्हलप झाला, आता लादी वगैरे केली, तर आता त्या गोष्टी नाही बघायला भेटत. आणि देवाचं असं आहे की देव हा आधी वर होता असं म्हणतायत, म्हणजे आधीचे लोक सांगतायत का देवाचं स्थान वर होतं. पण त्याच्यानंतर एक जी ही होती, दासी होती देवाची, ती देवाची सेवा करण्यासाठी जायची. पण ती गरोदर असताना ती खाली उतरत होती, तर देव बोलले का उतरते तर आता मागे बघू नको. तर ती इथं आली, ती मागे बघितला तर म्हणजे देव इथंच हे झाले, अशी एक समज आहे आणि श्रद्धा आहे सगळ्यांची इथं. म्हणजे असं मनोभावे जर आपण जे काही मागितलं तर ते 100% पूर्ण होतंय आणि गावकऱ्यांचा तो अटळ विश्वास आहे असा. आणि अशा गोष्टी खूप अनुभवाला येत आहेत सर्वांनाच. या देवस्थानाचं असं महत्त्व आहे की नवसाला पावणारा भोमेश्वर असं याला गणलं जातं. आणि या ठिकाणी शेतावर येणारा कुठलाही शेतकरी असेल किंवा दर्शन घेण्यासाठी आलेला भाविक असेल, त्याची कोणतीही वस्तू हरवली किंवा गाई म्हशी जंगलामध्ये हरवल्या तर या देवाला नवस केल्यानंतर त्या म्हशी किंवा गायी असतील किंवा वस्तू असेल ती परत मिळते, अशी या देवाची आख्यायिका आहे. इथल्या काही स्थानिकांशी मी जेव्हा मंदिराबद्दल चर्चा केली तेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेले अनेक अनुभव माझ्यासोबत शेअर केले. काहींच्या मते भोमेश्वराकडे मनापासून केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही, तर काही जण या देवस्थानाला आपल्या अडचणीच्या काळात आधार देणारं स्थान मानतात. भोमेश्वराकडे केलेली मनोभावी प्रार्थना आणि नवस याला विशेष महत्व आहे. त्यामुळे अनेक भक्त आपल्या मनातील इच्छा घेऊन इथे येतात आणि देवाच्या चरणी इच्छा व्यक्त करतात. मला वाटतं अशा ठिकाणांची खरी ताकद केवळ त्यांच्या कथेत नसते, तर ती असते शेकडो लोकांच्या श्रद्धेत, त्यांच्या अनुभवात आणि पिढ्यानपिढ्या जपलेल्या त्या विश्वासात. इथे येताना आपण केवळ एका मंदिराचं दर्शन घेत नाही, तर स्थानिकांच्या श्रद्धेची एक वेगळी बाजू सुद्धा अनुभवतो. आणि त्याच सोबत निसर्गाच्या कुशीत काही क्षण मनाला शांत करण्याची संधीही मिळते. म्हणूनच कदाचित हे ठिकाण स्थानिकांसाठी एवढं खास आहे. श्रद्धा खरी की अनुभवांचा योगायोग, याचं उत्तर प्रत्येकाने आपापल्या श्रद्धेनुसार शोधायचं असतं. इथं मला 13 वर्ष झाले. अखंड धुना गुरु गोरखनाथचा धुना आहे. चिमटा आहे तो काल भैरव आहे, तो कोतवाल आहे, तो रक्षा करतोय. त्रिशूल आहे आदिमाया शक्ती, आदिमाया शक्ती आणि पार्वती. शिवरात्रीला सप्ताह असतोय, अखंड सप्ताह असतोय 3.5 दिवसाचा. आजच्या या प्रवासात गायीचं कळप दिसणं हा माझ्यासाठी खरंच खूप सुंदर योग होता. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाय ही अत्यंत पवित्र मानली जाते. गायीमध्ये अनेक देवतांचं वास्तव्य आहे, अशी धार्मिक श्रद्धा आहे. आज भोमेश्वराचं मनोभावे दर्शन घेतलं आणि या सुंदर निसर्गरम्य परिसराचा अनुभवही घेतला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला या मंदिरात यायचं असल्यास शहापूर डोळखाम महामार्गावरून यावं लागेल. आवळपाडा गावाला लागूनच हे मंदिर आहे. आणि अशाच सुंदर श्रद्धास्थानांच्या कथा आणि अनुभवांसाठी माझ्या YouTube चॅनेलला नक्की भेट द्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.